अरे तुझ्या पायी मी माझ्या लेकीला बोल लावली, तिला विश्वासघातकी ठरवलं. का असं का वागलास तू? काय कारण काय? प्रत्येक गोष्टीत स्वार्थ बघायचा. अरे मी अभिमानानं सांगायचो की सोम माझा नातू आहे, आमच्या कुलकर्णी घराण्याचा कुलदीपक आहे. तू तर घराण्याची लाज वेशीवर टाकलीस रे. तुझ्या पायी लेकीवर संशय घेतला मी. तुझ्यासमोर घडलं ना संध्याकाळी ते, तेव्हा तुझी चुरू चुरू बोलणारी जी कुठं थांबली होती? हा, अरे तुला माझा नातू म्हणण्याची सुद्धा लाज वाटते मला आज. अरे मला वाटलं तू लहान आहेस, अजूनही काही गोष्टी शिकशील, पण तू अट्टल गुन्हेगार निघालास. त्या दोघांना घराबाहेर काढलेस, वर त्यांची मालमत्ता लुटलीस. आईला लाथाडणारा, दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा नातू माझा असूच शकत नाही. आजपासून तुझा माझा संबंध संपला. खूप छळलाय मी सगळ्यांना. घरात राहण्याची ना माझी लायकी नाही. भल्या माणसांना त्रास देण्याचा मला कुठलाही हक्क नाही. इथून निघून गेलेलंच बरं. मला माफ कर शुभ्रा. आयुष्यभर साथ देण्याचं वचन देऊन मी तुला अर्ध्या वाटेवर सोडून चाललोय. आजपर्यंत फक्त तुला त्रासच दिलाय ग मी. बट यू डिझर्व बेटर दॅन मी.
असावरी तुला घरी जायला हवं ग. असं किती वेळ आपण बाहेर भटकत राहणार आहोत. माझं ना मन थाऱ्यावर नाहीये. मला मला खरंच काही कळत नाहीये. खूप अस्वस्थ वाटतंय. मला वाटतं अजून आपल्यावरची संकट संपली नाहीयेत. काहीतरी काहीतरी घडणार आहे. आपल्या कुटुंबाला धोका आहे. बघ असावरी, आपल्या मनात ना नेहमी वाईट विचार आधी येतात. एका खूप मोठ्या मानसिक त्रासातून गेलीस ना तू, म्हणून असं वाटतंय तुला. काळजी करू नकोस. हो, पण म्हणून माझी भीती तर खोटी ठरत नाही ना. काय एवढं अस्वस्थ वाटतंय मला. बाबा ठीक असतील ना हो तिकडे? हे बघ असावरी, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी आता आपण काहीही करू शकत नाही. त्यांचा राग शांत व्हायला थोडा वेळ तर लागणारच ना. किती दिवसांनी आपण सगळे एकत्र आलो होतो नाही. क्षणभरासाठी का होईना, पण माझं सगळं कुटुंब एकत्र पाहिलं मी. पण नाही, काय आहे देवाच्या मनात हेच मला कळत नाहीये. परमेश्वरा, माझ्या कुटुंबातले सगळेजण सुखरूप राहू देत. कोणालाही क्लेश होऊ देऊ नकोस. सगळ्यांवर तुझी कृपा दृष्टी ठेव. सौम्या, एक कोंबडीच्या बाहेर ये. बाहेर ये लवकर. आत बसू नको, मी सांगतोय तुला. ऐक माझं. सोहम कुठे गेला? अरे देवा, आता काय केलं याने? आजोबा, काय झालं? सौम्या कुठे मला सांग. सोहम, तू कुठे? इथेच. मला आत्ताच्या आत्ता अभिजित आणि आसावरीशी बोलायचं. आत्ता? आजोबा, खूप रात्र झाली. आपण सकाळी त्यांच्याशी. माहितीये मला रात्र झाली माहितीये, पण तातडीने बोलायचं. वेळ लागले का मला? म्हणतोय तातडीने बोलायचं, बोलून घे. हो. हा, त्यांना अभिज किचनला बोलून घे त्यांना. अभिज किचन? हो बा, सांगितलं तेवढं कर. जा लवकर. बरं बरं, तुम्ही हा. शांत व्हा. त्रास करून घेऊ नका. मी लगेच फोन करते. थांबा. शांत व्हा. तर माझं काय झालं ते मला माहिती. हा शुभ्रा, काय ग इतक्या रात्री फोन केला? सगळे ठीक आहेत ना? काय झालं? काय बाबा ठीक आहेत ना? सर ऐका ना, तुम्ही आईंना घेऊन आता ताबडतोब अभिज किचनला पोहोचा. आजोबांनी सांगितलंय त्यांना काहीतरी खूप महत्वाचं बोलायचंय. आत्ता या. बरं ठीक आहे, येतो आम्ही. काय झालं? काय काय म्हणाली ती? दत्ताजींनी आपल्याला ताबडतोब अभिज किचनला बोलवलंय. त्यांना आपल्याशी काहीतरी बोलायचंय म्हणे. काय बोलायचं असेल त्यांना? चला चला जाऊया आपण. सोहम कुठे गेलाय? स्विच ऑफ आहे याचा फोन. शुभ्रा, आवर लवकर. हो हो आजोबा. आजोबा, नाही, काही नाही. शुभ्रा, काय ग? सॉरी.
मला बाबा म्हणायचं नाही, आत्ताच सांगतोय मी. मला बाबा म्हणण्याचा अधिकार गमावून बसलीस तू. आई स्वतःच्या स्वार्थापायी हे घर सोडून नाही गेली होती. तिला मी घर सोडून जायला भाग पाडलं. सोहम कुठे? माहित नाही, त्याचा फोन स्विच ऑफ येतो. ठीक आहात ना? का बोलवलं? काय झालंय? एकदा बाबा म्हण. मला तुझ्या तोंडून ऐकायचं बाबा. बाबा, अगं, एका म्हाताऱ्याला काय हवं असतं? त्याच्या घराचं गोकुळ व्हावं, त्याची मुलं, त्याची नातवंड पुण्या गोविंदाने एकत्र नांदावीत, घरात मायचा बोलावा असा, मोठ्याचा मान केला जावा, लहानांना चांगली शिकवण मिळावी. इतके पावसाळे बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं पोरी की पैसा अडका, मोठी मोठी घरं, सगळ्या सुखसोयी, यातलं काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. अगदी मान सन्मान पण नाही. पण वर जाताना मन प्रेमाने जर काठोकाठ भरलेलं असेल ना, तर वरचा प्रवास सुखकर होतो, आत्म्याला शांती मिळते. हे असं का बोलताय बाबा तुम्ही? पण काय बोला असावी? अगं, माझे किती दिवस राहिले याची कल्पना नाही असं समजू नको. बाबा, अहो, का असं बोलताय दत्ताजी? अहो, तुम्ही अजून खूप खूप जगणार आहात. आणि जगून काय करू? माझ्या सोन्यासारख्या मुलीला आणि माझ्या जावयाला, माझ्या नातवानं घराबाहेर काढलं, याचं मनावरचं ओझं घेऊन जगत राहू? असं जगणं शक्य नाही मला. म्हणजे बाबा तुम्हाला फार उशिरा कळलं मला. मी तुला आणि या चप्पल चोराला चुकीचं समजत होतो. तुम्ही जबाबदारी टाळली असं समजत होतो. खरंच माझ्याकडनं चूक झाली. अहो नाही हो दत्ताजी, तुम्ही माफी मागण्यासारखं काही झालेलं नाहीये. सोहमने आम्हाला घराबाहेर काढलेलं नाही, आम्ही तू स्वतः. चुप बस. एक अक्षर बोलायचं नाही मला तुझ्याशी. अरे तू काही चांदीच समजा की तोंडाला घेऊन जन्माला आलास का? एका क्षणात सगळी मालमत्ता, सगळी संपत्ती सोम्याच्या नावावर करून मोकळा झालास. कशासाठी? माझ्या मुलीच्या प्रेमासाठी? विचारही केला नाही सुद्धा तुझं काय होईल? या वयात तुझा संसार कसा आणि कुठून सुरू करणार आहेस तू? डोक्यावर छप्पर तरी असेल का तुला? काय रे, असलं निस्वार्थी प्रेम करायला कुठे शिकलास तू? हा? अरे माझा मुलगा जर तुझ्या जागी असताना तो हे करू शकला असता का नाही हे मला नाही माहित. आता चप्पल चोर नाही ना म्हणणार? म्हणणार. सावरी, सोहम हा तुझ्या काळजाचा तुकडायची कल्पना आहे मला. तो असं वागल्यानंतर तुझ्या काळजाला काय झालं असेल याची कल्पनाही मी करू शकत नाही. मला त्याचं कारनामे कळू नये म्हणून तू धडपडत होतीस. हे चुकलं असं. मला वाटलं होतं की माझे संस्कार, माझ्या कुळाचं नाव, माझा नातू पुढे चालत आहे. नाही, तर मला कळून चुकलंय की माझ्या कुळाचं नाव, माझे संस्कार, तू आणि कोर्टातली सून हेच दोघी पुढे चालवत आहे.
पण ह्या सगळ्या परीक्षेत माझा नातू मात्र नापास झालाय नक्की. कुलकर्ण्यांचे संस्कार जर कोणाला कळले असतील तर ते माझ्या आसावरीला, व्यक्तीने जोडलेल्या माणसाला. आणि एक गोष्ट मला माहिती असावी, तू फार मानी आहेस. तू आपल्या घरी आली नसतेस पण, म्हणून तुला भेटण्यासाठी इथं बोलवलं. खबरदार जर बायापासून दूर राहिलीस तर. कोर्टातली सून या. बस काय दत्ता, या. असंच एकत्र राहा, आनंदात राहा. या आनंदाच्या प्रसंगी काहीतरी गोड व्हायला पाहिजे. सांगा बाबा, काय करू तुमच्यासाठी? या. मला असं वाटतं शिरा कर. बघ, सोहम कुठे तुला कसं माहित नाही? काहीच सुधरत नाहीये. तो रात्री माझ्या जवळच होता सर. आजोबांनी मला हाक मारून उठवलं. बघितलं तर सोहम नव्हता, पण त्यांना सगळं कळलेलं होतं. माझी खात्री आहे सोहमनी त्यांना सगळं सांगितलंय, पण त्यानंतर तो कुठे गेलाय सर? सर, तो कुठे असेल? आपल्याला त्याला शोधायला हवं, तू काळजी करू नकोस. ऐका ना, आपण आता जाऊया, आपण त्याला हो हो, शोधूया. चल चल चल. आई, नाही त्यांना आपण आता काही सांगूया नको. आपण आधी सोहमला शोधूया, तू काळजी करू नकोस. चल 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 चल, आपण जाऊ.